तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र स्वतः प्रतिमा सुभेदारांच्या सगळ्यांच्या समोर येत प्रियाला नाही तर सायलीला तन्वी म्हणून आवाज दिल्यामुळे एकच मोठा गहजब होणार आहे. सगळ्यांच्या समोर फक्त प्रतिमा येणारच नाही तर ती सायलीला तन्वी हाक मारताच रविराज हादरणार आहेत. म्हणजे एका बापाने आत्तापर्यंत 5-6 महिन्यामध्ये पोटच्या पोरीला ओळखलं नाही, पण आईने एका स्पर्शात आपल्या मुलीला ओळखल्यामुळे सगळेच जण हादरतात. आणि या सगळ्यामध्ये प्रिया आता एक डाव खेळणार असते, पण प्रियाचा डाव स्वतः प्रतिमा हाणून पाडणार असते आणि त्यामुळे प्रिया उघडी पडणार असते आणि सगळ्यांच्या समोर प्रियाचाच पर्दाफाश होऊन सायलीला तन्वी हाक मारल्यामुळे आता सायलीला खूप मोठा आता मान मिळणार आहे. या सगळ्यामध्ये प्रतिमा खूप मोठी भूमिका बजावणार आहे, पण प्रिया काय डाव साधणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रिया पुन्हा एकदा स्टॉलवरती व्हिजिट करायला येते. स्टॉलवरती ती या कारणासाठी व्हिजिट करायला येते की मी नेलेला फराळ हा पूर्णाजी प्रतिमासारखा कसा काय म्हणाली, कारण आत्तापर्यंत कधीही पूर्णाजीचे अंदाज चुकले नाही. सायलीचा आणि त्या बाईचा फराळ सेम कसा आणि प्रतिमाचा फराळ असं पूर्णाजी का म्हणाली, म्हणून प्रिया त्या स्टॉलवरती पुन्हा व्हिजिट द्यायला येते. गाडीत बसून लांबूनच ती प्रतिमाला पाहते आणि ती विचार करते, अरे देवा, ही तर बाई किल्लेदारच्या बायकोसारखीच दिसते. म्हणजे प्रमाणे मी याची खोटी मुलगी म्हणून तिथे एंटर केलं, त्याप्रमाणे या बाईला तिकडे जर मी नेलं माझी खरी आई म्हणून, तर म्हटलं खूप मोठा मला फायदाच होणार आहे. नागराज आणि आता महिपती यांच्यासोबत मला बोलायलाच पाहिजे असा विचार करत प्रिया आता वेगळाच डाव साधते. म्हणजे तिला मूर्खच्या लक्षातच येत नाही की ही खरी प्रतिमा आहे. तिच्या डोक्यात एवढंच असतं की किल्लेदारची बायको जर असेल तर ती अशी कशी असेल, हिचा कायापालट करून मला त्या किल्लेदारसमोर उभी करायलाच पाहिजे असा विचार करत प्रिया तिकडून आता नागराज आणि महिपती यांची भेट घ्यायला निघते. कुसुम तिला एकदा पाहते आणि विचार करते, ही प्रिया मला दुसऱ्यांदा या स्टॉलवर दिसली, काय हिचं काम असेल बरं. तोपर्यंत आता कुसुम सांगत असते, कविताताई आपल्याला माझ्या बहिणीला भेटायला जायचं आहे. म्हणजे आमचे मधुभाऊ आलेत ना, तर मधुभाऊंना सुद्धा आपण आपल्या इकडे ठेवूया आणि त्याचप्रमाणे आपण सायलीला, काका काकूंना आणि सगळ्या आश्रमातील मुलांना आपल्या घरी बोलवूया. याच्यावर कविता म्हणते, काही काळजी करू नका, सगळं जेवण वगैरे मी बनवेन, दिवाळीचा फराळ तर आपला रेडीच आहे असं म्हणत आता प्रतिमा खूप मोठी तयारी करते. त्यावरती कुसुम म्हणते, ठीक आहे, मग आज आपण दुकान लवकरात लवकर बंद करून घरी जाऊया, जेणेकरून मस्तपैकी दिवाळी आपल्याला घरी साजरी करता येईल. आणि आता कुसुमनी सायलीला सुद्धा बोलवलेलं असतं. तोपर्यंत इकडे प्रिया घरी येऊन खूप मोठं नाटक करते आणि प्रिया सांगायला लागते, बाबा मला असं वाटते की मला संकेत मिळत आहेत की माझी आई या दिवाळीत मला मिळणार आहे. यावरती रविराज म्हणतात, बाळा असं काय घडलंय. सुमन म्हणते, हो ना तन्वी, तुला काही असं दिसलं का. याच्यावरती प्रिया सांगते, नाही, पण मला स्वप्नामध्ये आई आली होती आणि मला आईने एका मंदिरामध्ये बोलवलेलं आहे. मला असं वाटते त्या मंदिरात मला आई भेटणार हे 100%. रविराज म्हणतात, खरंच एक आई आपल्या मुलीला नक्कीच हा संकेत देऊ शकते, तुला जिथे वाटते तिथे आपण जाऊया. नागराज विचार करतात, ही काय मूर्ख मुलगी आहे का, ही कसले संकेत मागते, ही खोटी मुलगी आणि ही काय संकेत मागते आहे असं म्हणत आता मात्र नागराज, रविराज आणि सुमन गेल्यावरती प्रियाला घेरतो आणि म्हणतो, काय ग काय चाललंय तुझं. याच्यावरती प्रिया आपली योजना त्यांना सांगते आणि म्हणते, प्रतिमासारखी दिसणारी एक बाई मला दिसलेली आहे, मला वाटते तुम्ही तिची भेट घ्या, तिचा थोडा कायापालट करा आणि किल्लेदारची बायको म्हणून समोर उभं केलं ना तर आपलं अर्थकाम सोपं होईल. नागराज म्हणतो, वा काय प्लॅन आहे तुझं, आपण एकदा महिपतीशी पण बोलून घेऊया, पण ती बाई कोण आहे मला दाखवशील का. प्रिया सांगते, का नाही, तुम्हाला तिकडेच मी घेऊनच जाणार आहे लवकरात लवकर. यावरती नागराज सांगतो, आपण कायापालट करायची काहीच गरज नाही आहे, ती जशी आहे ना तशीच राहू दे. आपण काही 20 वर्षानंतर ती का नाही आली, तिचं काहीतरी याददाश्त गेलेली आहे असं वगैरे दाखवू की, आणि ती खूप हालाकीत जीवन जगत होती वगैरे. प्रिया म्हणते, ठीक आहे, पण त्या बाईशी आपल्याला बोलायला पाहिजे. आता त्या बाईशी बोलायला पाहिजे म्हणून प्रिया पुन्हा स्टॉलवरती यायला निघणार असते, पण स्टॉल लवकर बंद करून आता मात्र प्रतिमा घरी आलेली असते. कुसुम तिला सांगत असते, प्रतिमाताई आपण एक काम करूया की आपण लवकरात लवकर सगळी जेवणाची तयारी करू, सायली मधुभाऊंना घेऊन येतच असेल. त्यावरती प्रतिमा म्हणते, हो नक्कीच आपण लवकरात लवकर तयारी करू. प्रतिमा तिला सांगते की माझं जे कॉईन हरवले ना, त्या कॉईनबद्दल सुद्धा मला रुखरुख लागून राहिलेली आहे, त्यामुळे मला ते कॉईन सुद्धा शोधायचं आहे. त्यावरती कुसुम म्हणते, काळजी करू नका तुम्ही,
आपण तुमचं कॉईनसुद्धा लवकरात लवकर शोधूया असं म्हणत दोघीजणी जेवणाची तयारी करायला लागतात. तोपर्यंत आता मात्र प्रतिमा सांगते की तुमच्या सगळ्या आश्रमातील लोकांना तुम्ही इन्व्हाइट तर केलंत ना. त्यावरती कुसुम म्हणते किती मी वेडी, मी तयारी करते पण मी सायलीला लवकरात लवकर ये म्हणून सांगितलंच नाही. मग सायलीला आता कुसुम फोन करते आणि म्हणते सायली तू येते आहेस ना मधुभाऊंना घेऊन. यावरती सायली सांगते हो, मला न मधुभाऊंशी किती बोलू आणि किती नाही असं झालंय. त्यावरती कुसुम सांगते अगं पण इकडे ये ना, आपण आश्रमातील जुन्या आठवणी जाग्या करू. आणि तुला माहितीये का कविताताई सगळं जेवणाची तयारी करणार आहेत. यावरती आता इकडे सायली सांगते कविताताईंना पण मला भेटायचंच आहे. त्यावरती कुसुम म्हणते अगं हो ग, त्या थोड्याशा नाराज आहेत, त्यांचं ना एक लक्ष्मीचं नाणं हरवलंय. सायली म्हणते काय लक्ष्मीचं नाणं? अगं कुसुमताई तुला माहिती आहे का आमच्या दाराच्या इकडे रांगोळीवरती सुद्धा एक लक्ष्मीचं नाणं पडलं होतं. कुसुम म्हणते काय, हा कसला योगायोग आहे? सायली म्हणते आता मला त्या कविताताईंना भेटायलाच पाहिजे, मी आज काहीही करून कविताताईंना भेटायला येतेच. कुसुम म्हणते ये लवकर, त्या पण तुला भेटायला खूप उत्सुक आहेत. असं म्हणत आता कुसुम फोन ठेवते. सायली आता मधुभाऊंना घेऊन कुसुमला भेटायला निघते. कुसुम सांगते कविताताई माझी बहीण आणि माझे वडिलांसारखे मधुभाऊ आणि आश्रमातील मुलं सगळेच जण येत आहेत. त्यावरती कविता सांगते म्हणजेच प्रतिमा सांगते की आपण सगळी तयारी करूया आणि जेवणाला सुरुवात करूया. आता मात्र त्याच वेळेला सायलीचा पुन्हा कुसुमला कॉल येतो आणि ती सांगते मला ना व्हिडिओ कॉलवरती त्या कविताताईंना दाखव ना. पण त्यावरती कुसुम सांगते अगं त्या जेवण बनवायला गेल्या, तू ये ना, तू आल्यावरतीच बोलू. मग मात्र आता इकडे कुसुम सांगते चला आपण तयारी करूया. पण इकडे प्रतिमाला काहीतरी वेगळंच आता आतून वाटत असतं आणि सायलीला पण आतून काहीतरी वेगळं वाटत असतं. माई लेकींची 20 वर्षांनी भेट होणार असते, त्यामुळे दोघींनाच आतून संकेत मिळत असतात की आज आपल्याला कोणीतरी जवळचं मिळणार. तोपर्यंत प्रिया आता त्या स्टॉलच्या इकडे घेऊन येते सगळ्यांनाच की इथे मी माझ्या आईला पाहिल्यासारखं मला वाटते, इथेच मला माझी आई मिळणार. त्यावरती रविराज म्हणतात कोण आहे इथे? कुठेच नाही. मग प्रिया आजूबाजूला चौकशी करते आणि तिला समजतं की ती एका घरामध्ये राहते, म्हणजे कुसुमच्या घराचा पत्ता मिळतो. प्रिया त्या घरी जायला निघते, सायली तिकडे जायला निघते, अर्जुन सोबत असतो आणि एकाच वेळेला प्रिया, सायली आणि प्रतिमा ह्या तिघीजणी आमने सामने येतात. रविराज पण समोर असतात. सायली कुसुमताईकडे येते, प्रिया कुसुमताईकडे म्हणजे पत्ता शोधत शोधत तिथपर्यंत येते रविराजांना घेऊन. आणि आता खरा मालिकेमधला ट्विस्ट चालू होतो जेव्हा प्रतिमा ही आता प्रिया आणि सायली दोघींनाही समोर बघते आणि बघताक्षणी सायलीला तन्वी आवाज देते. यावरती आता कुसुम सांगते तन्वी कोण? ही तर सायली आहे. प्रतिमाला तन्वीच्या जवळ म्हणजे सायलीच्या जवळ जात असताना सगळेच जण पाहतात आणि हादरतात. प्रतिमाने सायलीला तन्वी हाक मारताच रविराज हादरतात आणि प्रतिमाला पाहताच पहिलाच धक्का बसलेला असतो. दुसरा धक्का प्रतिमाने दिलेला असतो सायलीला तन्वी हाक मारून. बापाने नाही पण पोटच्या पोरीला आईने ओळखलेलं असतं. आता मात्र सगळ्यांना धक्कादायक गोष्ट समजते की प्रतिमा जिवंत आहे, तिला बोलता येत नाही, तिची एकदम भयानक अवस्था आहे आणि आता तिने सायलीला तन्वी म्हणून आवाज दिलाय. आता मात्र इकडे तन्वी हा शब्द तोंडातून तिच्या पहिल्यांदाच फुटलेला असतो. तिला वाचा आलेली असते, प्रतिमाला वाचा येते आणि आता प्रतिमाला वाचा फक्त एकच नाव बोलायला येते तन्वी आणि ते पण सायलीकडे बघून. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. इथून मालिका एका वेगळ्या वळणावरती चालू होते.